नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. तर आज आपण अगदी थंडगार मस्त असं उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं काकडीचं ज्यूस करणार आहोत. काकडी ही आपल्या शरीराला खूपच अशी फायदेशीर आहे. काकडीच्या सेवनानं शरीराला रोज आवश्यक असलेले 10% व्हिटॅमिन सी मिळतं. तसेच काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. तर असं गुणकारी काकडीपासून ज्यूस कसं बनवायचं ते लगेचच बघूया. तर त्यासाठी आपल्याला एक ताजी काकडी लागणार आहे. काकडी स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर आपण काकडीचे अशा प्रकारे दोन्ही साईडचे टोक कापून घेऊया आणि नंतर काकडीला छिलून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काकडीचा आपण साल काढून घेऊया. काकडीच्या सेवनानं आपलं वजन हे नियंत्रित राहतो. काकडी आपल्या शरीराला कितीही फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं आणि काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने आपले हाडं मजबूत होतात. त्यामुळे अवश्य तुम्ही रोज एक तरी ग्लास काकडीचा ज्यूस आवर्जून प्या. तर अशा प्रकारे आपण काकडीला पूर्णपणे कट करून घेतला. आता कट केलेली काकडी मिक्सरच्या डब्यामध्ये घालूया. आपण काकडीच्या ज्यूसमध्ये पुदिन्याचा वापर करणार आहोत. तर पुदिना सुद्धा हा आरोग्यासाठी अनेक याचे फायदे आहेत. पचन, त्वचा तसेच केस मजबूत होण्यासाठी पुदिना हा फायदेशीर आहे. त्यामुळे पुदिना सुद्धा आपल्या जेवणामध्ये नक्कीच आवर्जून याचा वापर केला पाहिजे. तसेच आपण इथं काळा मीठ घालणार आहोत. सोबतच अर्धा ते 1 लिंबाचा रस घालूया आणि अगदी थंडगार ज्यूस होण्याकरिता अगदी थंड असा 1 ते 1.5 कप पाणी घालूया आणि लगेचच सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करूया. तर अशा प्रकारे अगदी लगेचच काही मिनिटात आपला इथं मस्त असा थंडगार काकडीचा ज्यूस तयार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला ज्यूस कितपत पातळ किंवा कितपत दाटसर ठेवायचा आहे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता. तर असा लगेचच अगदी काही मिनिटात तयार होणारा काकडी, पुदिना, लिंबू आणि अगदी थोडंसं मीठ वापरून तयार केलेला हा असा मस्त थंडगार ज्यूस आपल्या शरीराला जितका फायदेशीर आहे, तितकाच खूपच असा गुणकारी सुद्धा आहे. तर अशा प्रकारे अगदी झटपट तयार होणारा हा काकडीचा ज्यूस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.